नमस्कार मंडळी. स्काय न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जागर स्त्री शक्तीचा गाथा कर्तृत्वाची या मुलाखतीच्या शृंखलेमध्ये आज आपण भेटणार आहोत एक असं स्त्रीचं व्यक्तिमत्व की जिच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक अनेक विध असे पैलू आहेत. त्या आहेत आपल्या सौभाग्यवती शिल्पा यतीन खोत मॅडम. मॅडम, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि नवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. मॅडम, माझा पहिला प्रश्न, तुम्ही तुमचं बालपण, त्यानंतर तुमचं शिक्षण आणि एकंदर तुमचं माहेरचं कुटुंब याबद्दल आम्हाला माहिती द्या. सर्वप्रथम जय शिवराय. सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं बालपण जन्म वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि माहेर माझं सावंतवाडी सुंदरवाडी अशा सावंतवाडी शहरात. वडील माझे SRPF मध्ये कार्यरत होते. अच्छा. नंतर जिल्हा ओपन झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस फोर्सला जॉईन झाले आणि सावंतवाडी हेडक्वार्टरला माझं बालपण आणि शालेय कॉलेज जीवन जगले. बरं. मॅडम, सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही नेहमीच कार्यरत असता आणि विशेष करून स्त्रियांसाठी तुमचं एक वेगळं असं कार्य आहे. काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच स्त्री ही संवेदनशील आहे, ती पोशिंदा आहे असं मी म्हणेन आणि स्त्रीशिवाय हे जग शून्य आहे. नक्कीच. अगदी छत्रपती शिवरायांनी म्हटलंय, स्त्री अशी समुची सृष्टीची आई असती. सुंदर. स्त्री सृष्टीची जननी आहे. नक्कीच नक्कीच. आणि माझ्या आजीने माझ्या आईने स्त्रीसोबत या समस्त समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करावा आणि समाज भान ठेवावं आणि असंच जगावं असं माझं बाळकडू आहे, मला बाळकडू बरं मिळालेलं आहे. बरं बरं. त्या अनुषंगाने स्त्रियांसाठी नेहमीच मी कार्यरत असते आणि माझ्या बंधूंसाठी कार्यरत असते. क्या बात आहे. कारण बंधूंना कुठेतरी राग यायला नको. मॅडम, MA आणि DED हे तुम्ही शिक्षण घेतलं आणि मोस्टली कसं होतं, MA DED केल्यानंतर एखादी व्यक्ती शिक्षण क्षेत्राकडे वळते किंवा अध्यापनाकडे वळते, परंतु तुम्ही किंगफिशर एअरलाईनमध्ये मधून तुम्हाला एअर होस्टेसचा मला वाटतं कॉल आला असेल आणि म्हणून तुम्ही तिथे जॉईन झालात. म्हणजे हे थोडंसं कॉन्ट्रास्ट वाटतंय म्हणून तुम्हाला विचारतोय, म्हणजे नेमकं काय आहे यामध्ये? सर, नक्कीच माझं प्रारब्धावर जास्त विश्वास आहे. कारण परमेश्वर जो जन्म देतो तो जन्मानंतरच्या ज्या क्रिया आहेत, आपलं जे समाजातील पुढील जीवन आहे ते विधिलिखितच विधिलिखित आहे असतं किंवा नियतीला मान्य असेल असं तेव्हा. समजून मी नक्कीच. माझं कार्य चालू आहे. कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्याला केलं आणि माझे कॉलेजचे जे माझे HOD होते ते आता सखा पाटीलला प्राचार्य म्हणून आले आहेत. बरं. तर त्यांचा आग्रह होता की तू MA कंप्लीट करून सेटनेट करून तू या कॉलेजला कार्यरत व्हावं. पण मी मगाशी म्हटलं प्रारब्ध. कॅम्पस इंटरव्ह्यू झाला, B.Ed साठीही मेरिटला लागला नंबर आणि कॅम्पस इंटरव्ह्यू एक झाला होता, त्यात एव्हिएशन हॉस्पिटॅलिटीसाठी कॉल आला. अच्छा. मग समथिंग डिफरंट हे डोक्यात नेहमी काहीतरी असतं करायचं. आणि ते योगायोगाने माझ्या आयुष्यात घडलं. अच्छा. समथिंग डिफरंट काहीतरी करूया, फ्लाय हाय म्हणतात ना, तसं काहीसं मनात आलं ओके. आणि मी ते क्षेत्र निवडलं आणि पुढे 5 स्टार हॉटेलला बॅक ऑफिस फ्रंट ऑफिसला कार्य केलं. मग ते ओबेरा ITC ग्रँड सेंटर हयात असेल, नंतर किंगफिशर एअरलाईनला मी ग्राउंड हँडलिंगला इन फ्लाईटला मी जॉईन झाले. 2.5 वर्ष कार्यरत राहिले, सेवा दिली आणि एफसेक सारखा टॉपची परीक्षाही पास झालेले आहे आणि नंतर एअर इंडियाला गोवाला कॉल आला आणि तिथे कार्यरत होता लग्नाचा घाट लागला आणि आफ्टर मॅरेज मालवणला सेटल झाले. मालवणला आल्यानंतर असं नाही का झालं की तुम्हाला एक वेगळ्या क्षेत्रामध्ये जायचं होतं आणि मालवणला आल्यानंतर राजकीय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्र तुम्हाला त्यामध्ये यावं लागलं, असं तुम्हाला कुठे वाटलं नाही ना की आफ्टर मॅरेज कुठेतरी राजकीय व्यक्ती, म्हणजे यतीन म्हटल्यानंतर आता राजकीय माणूस, मग राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला काय वेगळं असं तुम्हाला दडपण नाही ना आला की मोस्टली कसं होतं की आपलं क्षेत्र बदललं, डायव्हर्ट झालं की बऱ्याच वेळा माणूस थोडासा कन्फ्यूज होतो
की हे आपलं क्षेत्र नाहीये, आपल्या मनाविरुद्ध आपल्याला काहीतरी करावं लागतं. पण असं नाही का झालं? असं सर कधीच वाटलं नाही, कारण ज्ञान दिल्याने वाढतं. नक्कीच. या विचाराची मी आहे आणि प्रारब्धाने अचानक सह्याद्री पट्ट्यातून मला अनेक देश विदेश फिरले आणि सह्याद्री पट्ट्यातून अचानक मी इथे समुद्रकिनारी सेटल झाले आणि इथली छान गोड माणसांशी माझं नाळ जुळली गेली आणि शिक्षणाचा हा चांगला वापर व्हायला हवं. आई सावित्रीबाई फुलेंची जिजामाता आईंचा मी विचार घेऊन चालणारी क्या बात मुलगी आहे! आहे. छान. तर समाजभान म्हणून मी सामाजिक क्षेत्रासोबत राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहे. मॅडम, तुमच्याबद्दल बोललं जातं म्हणजे मी बऱ्याच वेळा ऐकतो की तुम्ही निसर्गप्रेमी आहात. निसर्गप्रेमी म्हणजे नेमकं काय? म्हणजे तुम्हाला निसर्गाबद्दल, नेचरबद्दल प्रेम असं का वाटतं? आणि तुम्ही त्या माध्यमातून काय करू इच्छिता? सर माझं बालपण आणि माझं जे पूर्वज म्हटलं तरी हरकत नाही. माझे आजी-आजोबा, माझे पणजोबा हे एका खेड्यात माझं प्रॉपर नेटिव्ह प्लेस म्हणतात बरं. ते आहे आणि माझे वडील हे शेतकरी आहेत आणि आवडीने शेती जोपासतात. हं. अजून आमचं जमीन-जुमला आम्ही सांभाळून ठेवलेला आहे. वाह! तो छान. न विकता आम्ही पारंपरिक आधुनिकतेपेक्षा पारंपरिक शेती करतो हं. आणि निसर्गाचा आपण राखणदार आहोत. निसर्ग हाच आपला दैवत आहे. नक्कीच. कारण आपल्या हिंदू संस्कृतीत बघा, निसर्गालाच पूज्य मानलंय. निसर्गातील प्रत्येक घटकाला आपण पूज्य मानतो बरोबर. आणि खेड्यापाड्यात आपण बघतो की जनावरांचा गोठा, दारात कुत्रे, जनावरं, आपण मांजरं पाळतो बरोबर, किंवा बरोबर. एखादा साप आला, आपण नागपंचमी तेवढ्या दिवसापुरतीच नसते, होती तर न ती करता की संपूर्ण. कारण बरोबर आहे. नाग हा पण आपला दैवत आहे, आपला बरोबर. मित्र आहे. हं. सोबत बैलपोळा म्हणा किंवा अन्य बरोबर. जे निसर्गातील घटक आहेत, ते आम्ही पूज्य मानतो. बरोबर. त्यामुळे निसर्गाविषयी आवड ही माझ्या रक्तात आहे. कारण माझ्या वडिलांना, आजी-आजोबांना निसर्गाविषयी अपार प्रेम होतं आणि अच्छा. ते मी पुढे जाऊन इको तो फ्रेंडलीच वसा जगणार तुम्ही आहे. चालू ठेवलेला आहे. 100% इको येस. फ्रेंडलीच आणि साधं हं. जीवनच मी जगणार आहे. खूप यात छान. दुमत अजिबात नाही. खूप छान मॅडम. म्हणजे निसर्गप्रेम आणि त्याचबरोबर प्राणीप्रेम हे सुद्धा तुम्ही जपलेलं आहे. जपणार. खूप छान. आणि आणखी एक तुमच्याबद्दल मी सांगतो मॅडम, की "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा." म्हणजे ज्यांची अडचणी आहेत, जे दुःखात आहेत, त्यांनी तुम्हाला हाक मारली, की मॅडम लगेच धावत जातात. असं बऱ्याच घटना आम्ही ऐकतो. तर त्याबद्दल काय सांगाल मॅडम? सर नक्कीच याविषयी मला बोलायला आवडेल. कारण स्त्रीचं दुसरं नाव संघर्ष आहे. अगदी बरोबर. मला वाटत नाही, की आताची आधुनिक स्त्री ही पारंपरिकता झटकून आधुनिक स्त्री बनलेली आहे. ती प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहे आणि नक्कीच. अशा वेळेस कुठेतरी माझी माऊली अडचणीत असते कुठेतरी. तर त्यावेळेस मी 100% माझा देण्याचा प्रयत्न असतो. नक्कीच मला आज बघणाऱ्या माझ्या माऊली असतील, त्यातील मालवणवासी असेल किंवा ग्रामीण आजूबाजूच्या क्षेत्रातील असतील, त्यांना माझं कार्य काय आहे, हे आवर्जून आता आठवलंही असेल आणि त्या इतर महिलांनाही सांगतात, की काही रंजलं-गांजलं तर शिल्पा खोत या नक्कीच धावत येणार धावत आपल्याबरोबर. येणार. नक्कीच. अगदी अशा पद्धतीने कार्य चालू आहे. छान, छान. मंडळी, आपल्या मालवणमध्ये किंवा परिसरामध्ये एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यावेळी ढोलांवरती नादमयरित्या काठी बसते आणि त्यातून एक मधुर संगीत उठतं आणि आपले पाय थिरकायला लागतात आणि ते ढोल पथक असतं स्वराज्य ढोल ताशा पथक. त्याची संकल्पना सुद्धा आपल्या मॅडमचीच आहे. काय सांगाल मॅडम त्याबद्दल? नक्कीच सर. स्वराज्य म्हटलं तर छत्रपती शिवराय आले माझे बरोबर. आणि ढोल ताशा पथक हे युनिसेक्स शक्यतो असतं हो, हो. आणि महाराष्ट्राची ती परंपरा आहे. आपण ती जपतोय जपतोय. आणि मी मगाशी म्हटलं माझा संस्कार, माझी संस्कृती, माझी परंपरा, रूढी मी सगळ्या जपणार आहे आणि पुढेही माझ्या येणाऱ्या पिढीलाही जपण्यासाठी मी आग्रह असणार आहे आणि तसंच काहीसं ढोल ताशा पथकाची जी सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्रात महिला ढोल ताशा पथक त्यावेळेस माझ्या बघण्यात तर नाही होतं. तर बरोबर आहे. एक संकल्पना आली, की महिला ढोल ताशा पथक आपण काढू आणि त्या अनुषंगाने महिलांना एकत्रित आणून माझ्या माऊली ज्या आजही म्हणजे त्यात ज्येष्ठ माऊली आहेत.
मिडल एजच्या माऊली आहेत, अच्छा. टीनेज आहेत, सगळ्या मुली आवडीने त्या ढोलताशा त्यामध्ये पथकात आहेत. जॉईन झाल्यात. हं. आणि नुसतं आता स्वराज्य महिला ढोलताशा पथक न राहता माझ्या बंधूंचाही मागून आवाज आलाय, ताई की आमच्यावर आम्हाला अन्याय त्याच्यामध्ये नको. घ्या. तर तो आता स्वराज्य ढोलताशा पथक बरोबर. राज्यस्तरीय असेल किंवा राज्याच्या बाहेर बाहेरही सुद्धा. त्यांनी आपला आवाज दुमदुमला आहे. नक्कीच मॅडम. आणि अलीकडे एक मालवणला एक महानाट्य झालं होतं शिवराज भूषणमध्ये. तर त्यामध्ये सुद्धा आपल्या ढोलांचा नाद ऐकलेला आहे आपण. आणि जो राज्याभिषेक सोहळा दाखवला त्या नाटकामध्ये तो अतिशय टिपेला पोहोचला. म्हणजे ही कमाल तर खरं तर आपल्या स्वराज्य ढोल पथकाची आहे किंवा त्या कलाकारांची होती. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर बघा मी मगाशी म्हटलंय आपली पारंपरिकता आहे. आपली जी पुढच्या पिढीला देण्याचा जो आपला देणं आहे तेच स्वराज्य ढोलताशा पथकातून दिसतं. आणि नक्कीच. छत्रपती शिवरायांना नक्कीच डीजे लागणार नाही. कारण तो ऐतिहासिक क्षण आहे. हो. म्हणजे पारंपरिकता आली, मग ढोलताशा पथकाच्या गजरात आणि त्या ढोलताशा पथकाची अनेक माऊली त्या नाटकात त्यांनी काम करत होत्या. सादरीकरण नक्कीच. उत्कृष्ट सादरीकरण केलं होतं. तर नक्कीच. याचा मला सार्थ अभिमान आहे, की महिला फक्त चूल-मूल नाही आणि पारंपरिकता थोडीशी जपून जपून पुढे. आधुनिकतेकडेही चालले आहेत आणि आपले स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवत आहेत. हे माझं आपल्या स्वराज्याच्या व्यासपीठावर घडलेल्या महिलांचा नेहमी आदर करते. मंडळी, नारळ लढवणे स्पर्धा ही मोस्टली पुरुषांची मक्तेदारी आणि तुम्हाला माहिती आहे गेली कित्येक वर्ष आपण बघतो. पण आपल्या मॅडमने त्याला छेद देऊन गेली 14 वर्ष महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या स्पर्धेला मिळतोय. मॅडम काय सांगाल? आम्हाला ऐकायला उत्सुकता आहे की ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि तुम्ही गेली 14 वर्ष हे जे स्पर्धेचं स्वरूप आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही साकार करताय. सर स्त्री ही नैसर्गिक शक्तीचा जागर आहे. स्त्री ही अनेक अडचणींवर मात करून आपली क्षमता दाखवत आलेली आहे. आणि तसंच काहीसं जे मालवण शहरात किनारपट्टी भागात, कारण आमच्या सह्याद्री पट्ट्यात हा ऐतिहासिक खेळ म्हणेन आणि ऐतिहासिक सण जो नक्कीच. नारळी पौर्णिमा आणि नारळ लढविणे हा पुरुष प्रधान सण होता. हा सर्वांनाच सर्वस्कृत आहे, पण तो स्त्री प्रधान करण्यात 2013 पासनं माझ्या माऊलींना यश आलेलं आहे. जे तालुकास्तरीय होती स्पर्धा, जी जिल्हास्तरीय झाली आणि आता ती राज्यस्तरीयचं राज्यस्तरावर रूप गेली. नक्कीच. व्याप्ती वाढलेली आहे. तर नक्कीच. याचाही मला सार्थ अभिमान आहे. त्यासाठी मी फक्त स्त्रियांनाही शाबासकी न देता माझे जे बंधू आहेत, माझे जे बंधू आहेत, जे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत आणि त्यांनी पण त्यांना खंबीर राहण्यासाठी पुढे ढकललेलं आहे. तर त्यांचेही मी इथे कौतुक करेन. नक्कीच. मॅडम मला सांगा की आता आपले मिस्टर यतीनजी हे राजकीय क्षेत्रामध्ये आहेत मोस्टली आणि तुम्हाला आता हे सगळे व्याप म्हणजे सामाजिक भान किंवा सामाजिक बांधिलकी जपत असताना तुमच्या मनात असा कधी विचार आलाय की बा आपण लोकप्रतिनिधी बनून समाजाची सेवा करावी, असं कधी आलाय का विचार? नक्कीच पेचात पडणाराही प्रश्न आहे आणि नाही पण आहे, पण मला आवडेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला. कारण माझे पतिदेव हे यतीनजी खोत यांनी राजकारणात खूप प्रामाणिक असं काम भूषविलेलं आहे आणि त्यांना राजकारणाचा बाळकडू आहे. कारण माझे सासूबाई पूनम परशुराम खोत या पंचायत समिती सभापती होत्या आणि खूप छान कार्य त्यांनी प्रामाणिकपणे गावोगावी खेडोपाडी दिलेलं आहे. आणि स्त्री ही अद्भुत शक्ती आहे असं माझे पतिदेव म्हणतात. आणि त्यानुसार त्यांच्या आता सोबत मला 14 वर्ष मी वावरते. त्यांचं कार्य बघून मी प्रेरित आहे. आणि राजकारण हे सर वाईट नाही आहे, राजकारण खूप चांगलं आहे. कारण प्रत्येकाच्या विचारावर राजकारण डिपेंड आहे. कारण कट्ट्यावर ज्याने त्याने बसून राजकारण व्याख्या बदलवलेली आहे. पण राजकीय कारकीर्द असली तर प्रशासकीय कामं ही एक होल्ड राहतो. म्हणून नक्कीच जर संधी मिळाली तर त्याचं सोनं करायला मला आवडेल, तेही माझ्या समाजासाठी. नक्कीच. आणि आमच्या तर अशा अपेक्षा आहेत की तुमच्यासारखी व्यक्ती ही राजकारणात यावी आणि सकारात्मक राजकारण निश्चितपणे तुमच्याकडून होईल अशी आम्हाला निश्चित खात्री आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो मॅडम. धन्यवाद. आणखी
म्हणजे तुमच्याबद्दल मी बऱ्याच वेळा असं बघितलंय की छत्रपती शिवाजी महाराज यांना तुम्ही आदर्श मानता. अर्थात प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक हिंदू हा छत्रपतींचा मावळा आहे, तो त्यांना आदर्श मानतोच मानतो. परंतु तुमच्या म्हणजे तुमचं ढोल ताशा पथक सुद्धा, त्याचं नाव सुद्धा तुम्ही स्वराज्य ढोल ताशा पथक ठेवलेलं आहे. तुमच्या मुलाचं नाव सुद्धा स्वराज आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर छत्रपतींबद्दल असलेला तुमचा आदर हा द्विगुणित होतो. काय सांगाल त्याबद्दल? सर, स्त्री ही प्रगतशील आहे आणि ज्या छत्रपती शिवरायांना घडवलं ती माझी आई जिजाऊ. अच्छा. आणि छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या दरबारात स्त्री ही मातेसमान मानलेली आहे आणि त्या शिवचरित्राचा आदर करत मी आज पुढे चालत आहे. शिवचरित्र वाचून मी माझं राजकीय सामाजिक जीवन अगदी उत्कृष्ट असं जगत आहे. तर मला प्रत्येक इथे प्रेक्षक वर्गाला असेल, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक मावळ्याला माझी विनंती असणार, शिवकन्यांना माझी विनंती असणार की छत्रपती शिवरायांना आत्मसात करा, त्यांचे विचार आत्मसात करा. नक्कीच यश प्रगतीपथावर असेल. नक्कीच नक्कीच मॅडम. मॅडम, तुम्हाला याची आजची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी खूप चांगली आहे. म्हणजे तरुण पिढीचे विचार चांगले आहेत किंवा तरुण पिढी नक्कीच आधुनिकतेचा कुठेतरी ध्यास त्यांना आहे. पण सध्या आपल्याला AI ही टेक्नॉलॉजीचा खूप फॅड आलेला आहे. किंवा आपण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर मोबाईल संस्कृती जी आपण म्हणतो, की मोबाईल संस्कृती म्हटल्यानंतर बरीचशी मुलं, म्हणजे मी सगळेच तरुण पिढी म्हणणार नाही, पण बरीचशी मुलं ही मोबाईलच्या गेममध्ये म्हणा किंवा सोशल मीडियाचा निगेटिव्ह वापर करतायत. तर त्या पिढीला तुम्ही काय सांगाल ह्या माध्यमातून? आणि AI टेक्नॉलॉजी सुद्धा चांगली आहे, पण त्याचा सुद्धा काही काही ठिकाणी चुकीचा वापर होतोय. तर त्या पिढीला तुम्ही काय सांगाल? सर, पारंपरिकतेकडून आता ही पिढी हळूहळू आधुनिकतेकडे चालली आहे आणि अशा वेळेस अनेक तंत्रज्ञान विकसित झाले. त्यात तुम्ही आता AI चा उल्लेख केला आणि सोशल मीडिया म्हणा किंवा आपला जो मोबाईलचा वापर म्हणा, लॅपटॉपचा वापर हा वाईट नाही आहे. हा आपल्यावर आहे की त्याचा चांगला वापर कसा करावा. आता AI विषयी मी नक्कीच बोलेन. काल परवा मी एक पोस्ट वाचली जी एक भावनिक होती. एका महिलेने आपले वडील गमावलेले होते आणि तो फोटो AI द्वारे तिने आपला म्हणजे कायमचा आपल्या स्मरणात ठेवला. म्हणजे AI हा नक्कीच पॉझिटिव्ह नाहीये. म्हणजे पॉझिटिव्ह घेतलं, सकारात्मक घेतलं तर मुलांनी नक्कीच याचा वापर स्वतःला घडवण्यासाठी करायचा आहे. बरोबर. मॅडम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्हाला म्हणजे तुमचं कार्य हे सामाजिक कार्य आहे. मग तुम्ही एक संदेश समाजाला काय संदेश द्याल की कसं कोणाचा आदर्श समाजाने ठेवावा किंवा कशा पद्धतीने समाजाने काम करावं, म्हणजे तुम्ही नेमका संदेश आजच्या पिढीला म्हणा किंवा समाजाला काय द्या? सर, मी मगाशी म्हटलंय माझं अनेक क्षेत्रात कार्य आहे. जसं रक्तदान क्षेत्रातही मी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावते. मग शिबिरं भरवणं म्हणा किंवा प्राणीप्रेमी म्हणून एक जिल्ह्यात मी कार्य करते. तर त्या अनुषंगाने आपण समाजभान घेऊन आपण त्याचा योग्य वापर करायचा आहे आणि महिला म्हणून मी एक पुरेपूर प्रयत्न केलाय की समाजासाठी काहीतरी आपण करावं, येणाऱ्या पिढीसाठी आपलं कार्य चांगलं असावं हा प्रयत्न असतो. तर मी पुढे जाऊन माझं कार्य या अशाच पद्धतीने कार्यरत राहील. सामाजिक बांधिलकीमध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये मॅडम तुम्हाला आदर्श कोण तुमचा, म्हणजे आयडॉल ज्याला आपण म्हटलं जातं, की ह्या व्यक्तीकडे बघून आपल्याला म्हणजे बऱ्याच लोकांचं मदर तेरेसाचं उदाहरण दिलं जातं, म्हणजे स्त्रीच्या बाबतीत जर बोलायचं झालं. पण तुमच्याकडे असं कोण आदर्श आहे का, आयडॉल आहे का, ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जातोय, असं काय आहे का? आदर्श एकच असा नाहीये, कारण मी माझ्या आईला माझा आदर्श मानते. पुढे जाऊन छत्रपती शिवरायांना मी माझा आदर्श मानते आणि मी आध्यात्मिक आहे तेव्हा अनेक गुरुचरित्राचा मी आदर्श मानते आणि माझे पती यतीन खोत यांचा कार्य मी खूप फॉलोअप करते, कारण संयम काय असावा हा मी त्यांच्याकडून महत्वाचे आहे. शिकलेली आहे. नक्कीच, अगदीच बरोबर आहे मॅडम.
आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्यावेळी आपण विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतो, आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात, त्यावेळी कौटुंबिक पाठिंबा हा खूप महत्वाचा असतो. तर त्याबद्दल काय सांगा? म्हणजे पतींची सर, साथ तर तुम्हाला आहेच. पतीची साथ आहे, पण सोबत कुटुंब म्हटलं तर प्रपंच सगळाच आला. बरोबर. लग्नानंतर सासू सासरे असतील, नंदा असतील किंवा माझी आता मुलं बाळं असतील. आता बाहेर पडताना कुठे कार्यरत असताना नक्कीच माझ्या मुलाबाळांना माझं सांभाळ करणारे माझे आई वडील, माझे सासू सासरे असल्यामुळे मी पुढे सरली आहे. नक्कीच, तर नक्कीच. त्यांचा पाठिंबा मला महत्वाचा वाटतो, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय कुठलीही गोष्ट पॉसिबल वाटत नाही. अशक्य आहे. भले नक्कीच. किती प्रयत्न केला तरी तान्ह्या बाळाकडे, आपल्या अगदी बरोबर, शैक्षणिक अगदी बरोबर. याच्यात असणाऱ्या हं. मुलीकडे लक्ष देणाऱ्या माझ्या सासू सासरे असतील, माझे आई वडील असतील, तर त्यांचा पाठिंबा आहे मला. नक्कीच, नक्कीच. पहिलं ना मंडळी की आदर्श व्यत असं हे व्यक्तिमत्व आहे. आदर्श ठेवण्यासारखं हे व्यक्तिमत्व आहे. विशेष करून आजच्या तरुण पिढीनं आणि विशेष करून महिलांनी, की एक महिला विविध पैलूंमध्ये काम करते आहे, समाजामध्ये काम करते आहे, निसर्गामध्ये काम करते आहे. प्राणी मात्रांसाठी त्यांच्या भावना खूप चांगल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना ते आपला आदर्श मानतायत. ह्या मुलाखतीतून तुम्हाला निश्चित खूप चांगल्या गोष्टी घेता येतील. आज अतिशय खूप मनमोकळ्या पद्धतीने मॅडम तुम्ही बोललात आणि खूप छान पद्धतीने बोललात. खरोखरच स्काय न्यूज चॅनलच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या, शारदीय नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. जाता जाता एक मला संदेश द्यावासा वाटेल की नवरात्र चालू आहे. हा 9 दिवसाचा जागर नसून तो 365 दिवसांचा जागर असावा आणि स्त्रीचा आदर असावा, तरच ती नवरात्रोत्सव नक्की साजरी झाली असं आम्ही मानू. नक्कीच. धन्यवाद. खूप छान मॅडम. धन्यवाद.